नमस्कार, मी मयूर इंगळे ॲग्री पॉवरमध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत झटका मशीन इन्स्टॉलेशन किंवा झटका मशीन जोडणी या विषयावर. तर जोडणी करतेवेळी आपण काय काय करू शकता किंवा काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे याच्यावर आपण आज बोलणार आहोत. तर हे बघा, ही आहे आपली मशीन 12 KVAचं. या मशीनसोबत आपल्याला मिळणाऱ्या वस्तू कोणत्या कोणत्या. जर आपण सेट घेत असाल तर बॅटरी, मशीन आणि सोलार हे 3 वस्तू आपण याच्यात देतो. 40 वॅटची प्लेट, 1232ची बॅटरी आणि मशीन 18 महिने गॅरंटीसह. याची जोडणीच्या वेळेस आपण काय करायला पाहिजे, तर बघा इथं मशीनला साईडमध्ये, मशीनच्या साईडला, या साईडला आपण 3 हे दिले आहे DC जॅक. याच्यात पहिल्या नंबरचा जे जॅक आहे तो आहे सोलारचा, दुसरा बॅटरीचा, तिसरा लाईटचा आणि त्याच्याच खाली इथं मोबाईल चार्जिंगची सुविधा आपण इथं केलेली आहे. तर यात जोडणी करतेवेळी आपल्याला हे वस्तू मिळतात. हे बनाना पिन, हा लाईट, बॅटरी टर्मिनल आणि सोलारचा केबल लावून येतो. हा जो केबल आहे हा लावून येतो. बॅटरी जोडणी करतेवेळी याला लाल आणि काळे चिमटे 2 आहेत. इथं बॅटरीवर पाहून घ्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2 टर्मिनल दिलेले आहेत. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह टर्मिनल लावायचा आहे, निगेटिव्हला निगेटिव्ह टर्मिनल लावायचा आहे. जिथं बॅटरीचं चिन्ह आहे तिथंच आपल्याला हे बॅटरीची पिन लावायची आहे. सोलारची पिन सोलारमध्ये, आणि लाईट लावायचं असेल आपल्याला तर इथं आपण हे लाईटही लावू शकता. हे वस्तू मशीनच्या सोबत येणार आहे. आता याच्यात वेगळ्या घेण्यासारख्या विषय जे आहे तो आहे DI केबल. DI केबल करंट लागू नये यासाठी चांगला आहे. म्हणजे हा डबल इन्सुलेटेड केबल असतो. याच्यात 2 इन्सुलेशन येतात, एक आउटर लाईन येते आणि एक इनर, अशा 2 प्रकारच्या याच्यात हे येतात इन्सुलेटेड. त्यामुळे याने करंट लागत नाही. तर हे म्हणजे हे घ्यायलाच पाहिजे आहे. त्यासाठीचा हे DI केबल असतो. त्यासोबत येणारी वस्तू हे बनाना पिन. 2 पिन आपण याच्यासोबत देतो, एक लाल आणि एक काळा, एक अर्थिंगसाठी आणि एक फेससाठी. तर इथं आपण हे लावूनच ठेवलेलं आहे. या प्रकारे DI केबलला हे कनेक्शन आपण केलेलेच आहे. मशीनच्या मागच्या साईडला तुम्हाला जे टर्मिनल दिले आहे आपण अर्थिंग आणि फेसचे, हे इथे डायरेक्ट आपण लावले तरी चालते असे. ठीक आहे. मशीन चालू करते वेळेस पहा, इथं मशीनचे जे बटन आहेत आपले, हे थोडंसं समजून घ्या. हे मशीनचं मेन बटन चालू बंद करण्याचं. हे बटन आपण जेव्हा ऑन करतो तेव्हा मशीन सुरू होते तुमची. ठीक आहे. हे त्याच्यानंतरचं 12 तास 24 तासाचं बटन आहे. म्हणजे जर आपण इथं मशीन सुरू केली, आता बघा हे आपण आता मशीन सुरू झाली आहे. जर आपल्याला हे फक्त 12 घंटे जर चालवायची असेल मशीन, म्हणजे दिवसानं जर चालवायची नसेल, तर याला हे 12 तास 24 तासाचं जे बटन आहे ते बटन आपण ऑफ करून घेऊ. याने काय होईल, जेव्हा तुमच्या प्लेटवर, हे जे प्लेट आहे या प्लेटवर जेव्हा अंधार पडेल त्यावेळेस हे मशीन सुरू होईल आणि उजेड पडल्यावर परत हे बंद होईल. म्हणजे आता जसा उजेड आहे तर आता हे बंद आहे. आपण हे परत एकदा याच्यावर अंधार करूया. हे बघा, हे प्लेटवर अंधार झाला आहे, मशीन सुरू झालं तुमचं परत. या पद्धतीने तुम्ही सोलार चेक करू शकता, सोलार सुरू आहे की नाही. आणि परत उजेड पडला की परत हे जसं तसं तुमचं बंद होऊन जाईल. म्हणजे हे 12 तास आणि 24 तासासाठी आपण असं करू शकता. आता याच्यात दुसरं वेगळं असं काही नाही. म्हणजे इथं सायरनचं एक बटन आहे, याला एक फ्रिक्वेन्सीचं बटन आहे गोलवाला, तुम्ही पाहू शकता. सेन्सिटिव्हिटीज म्हणू आपण त्याला, फ्रिक्वेन्सी म्हणू. तर सायरन हे सेट करावं लागेल तुम्हाला. म्हणजे जर क्षेत्रात तुम्हाला सायरन लावायचा, म्हणजे या फेन्सला काही चिपकलं, न्यूट्रल झालं, तर जर मशीनमधून सायरनचा आवाज यायसाठी हे तुम्हाला सेट करावं लागते, आपोआप वाजत नाही. याला जे बटन आहे हे ऑन ठेवायचं सायरनचं, आणि हे फ्रिक्वेन्सीचं पूर्ण बटन 0 करून घ्यायचं. थोडं थोडं फिरवायचं आहे, रेडिओ चॅनल सेट करतो तसं थोडं फिरवायचं आहे. जिथं मशीन आवाज करणं सुरू करते त्यापेक्षा थोडंसं कमी करून हे ठेवून द्यायचं आहे. याने ते सेट होते. त्यानंतर तुमच्या फेजला जेव्हा काही लागेल तेव्हाच ते आवाज करते मशीन तुमचं सर. आणि हे जे बटन आहे एक्स्ट्रा पॉवर, लो पॉवरचं आपण इथं एक बटन दिलेलं आहे. याने तुम्ही कमी जास्त मशीनची ताकद थोडीशी कमी जास्त करता येतं. हे झाला समोरचा भाग मशीनचा. आता मागच्या साईडने पहा, आपण हे कनेक्शन दिले होते मगाशी अर्थिंग आणि फेसचे. हे 2, एक फेससाठी वापरला आहे, एक अर्थिंगसाठी वापरलेला आहे. अर्थिंग सर्वात महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओत. असं समजा तुम्ही इन्स्टॉलेशन करतेवेळी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा अर्थिंगचा. अर्थिंग हा चांगलाच असला पाहिजे. 1-1.5 फुटाचा गड्डा करा, कोळसा मीठ टाका आणि तांब्याचा वापर करा, जेणेकरून मशीनला अर्थिंग चांगला मिळाल्यामुळे तुम्हाला झटका जो आहे हा तीव्रतेने लागेल जास्त. म्हणजे कोणतंही जनावर म्हणा, माणूस म्हणा, कशालाही म्हणा, हे तीव्रतेने थोडासा तुमचा झटका जे आहे ते जास्त चांगला लागेल. हे झालं याच्या टेक्निकल बाबी. अजून आपल्याला काही लागत असतील याच्यातली माहिती तर विचारा. हां, आता काय म्हणजे फेन्सिंग हे कशी असायला पाहिजे तुमची, या पद्धतीने तुम्ही फेन्सिंग करू शकता. इन्सुलेटर हे सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर आहे यातलं. म्हणजे इन्सुलेटरने न्यूट्रल होऊ देत नाही मशीन तुमची कोणत्याच प्रकारे. त्यामुळे बॅटरीची लाईफ वाढते. करंटची तीव्रता जी आहे, मशीनमधून निघणारा जो करंट आहे तो चांगला निघत राहतो. त्यासाठी तुम्ही हे इन्सुलेटर गरजेचे आहे. इन्सुलेटरशिवाय मशीन वापरू नये. इन्सुलेटर वापरा किंवा FRP स्टिक वापरा, हे 2 ऑप्शन आहे.
जर FRP स्टिक आपण नसेल वापरात तर इन्सुलेटर हे आपण वापरलेच पाहिजे. या प्रकारचे आपण रॉड वापरू शकता अर्थिंगसाठीचे. हा छोटा रॉड येतो 200 रुपयाला पडतो. हा मोठा 4 फूट येतो, हा पडतो आपल्याला जवळजवळ 400 रुपयाला. त्यानंतर हे इन्सुलेटर आहेत आपल्याकडे छोटे 2 इंची, 2.5 इंची आणि 3 इंची. हे 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये व्हर्जिन मेटलमध्ये हे वाले तुम्ही घेऊ शकता. कॉर्नरमध्ये त्या पद्धतीने आपण जे कॉर्नर लावले आहे तसे कॉर्नरही लावू शकता. हे 5 रुपये आणि 6 रुपये या रेटला तुम्हाला हे दोन्ही वस्तू पडतील. तर अशा प्रकारे तुम्ही हे सेटअप लावू शकता. सेमच मशीन आहे, 8 kV, 12 kV आणि 15 kV सारखेच असल्यामुळं फक्त आउटपुट हा जास्त असतो प्रत्येक मशीनचा. सेटिंग हे सगळ्या प्रकारची सारखी आहे, म्हणजे इन्स्टॉलेशन हे सगळं सारखंच आहे प्रत्येक मशीनचं. तर या मशीनवरूनही तुम्ही तुमच्या घरची मशीन जे काही आपण घेतलेली मशीन आहे तेही मशीन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. धन्यवाद.